हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आत्ताच चहा वगैरे घेतला आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. आज कढी, वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरी आणि भात असं काहीतरी बनवायचं आहे. कढी तर आत्याने बनवली, कारण कढीचा आणि माझा दूरपर्यंत काही संबंध येत नाही असं काही नाही आहे. येते मला कढी, पण ना माझ्याकडून मिस्टेक होती आणि ती सुनीलला आवडत नाही. म्हणजे काहीतरी इथं जोल होऊन जातो कढी, त्याच्यामुळं मी कढी बनवत नाही. आत्यांची कढी छान लागते म्हणून आत्याच कढी बनवतात. तर आत्यांनी तर कढी बनवली आहे. आता मी वांगे भाजते शेगडीवर. तर ह्या शेगडीचा यूज एकदम मस्त होतो आहे. भाकरी तर एक नंबर होत्या आणि वांगे वगैरे पण छान भाजते, म्हणजे काही शॉकचं वगैरे काही टेन्शन नाही आहे. चुलीवरच्या जशा कडक भाकरी होत्या ना तशाच होत्या, अशा चिगट भाकरी नाही होत. त्यामुळं शेगडी घेतल्याचं अजिबात आम्हाला दुःख वाटत नाही आहे. मस्त आहे ही इथं आल्यामुळं हिला इकडं जागा आली आहे. पण हिला काय आम्ही नाराज करत नाही, हिच्यावर काही ना काही करतोच. आणि जर कोणाला ही शेगडी घ्यायची असेल तर व्हिडिओवर लिंक भेटून जाईल. दादू आणि मी बघायचं बसते. कुठं तो काय पाहते बाहेर. आम्हाला या खुर्चीवर बसायला आणि बाहेर झाडं पाहायला लय मजा वाटते. टच का आला का दादू? कसं करत लय मजा वाटते दादू. चला, थोडा वेळ आराम वगैरे झाला आणि आता काना पण उठलाच असं तर जाते. काल पाऊस झाला, थोडाच वेळ 5 मिनटं पाऊस आला आणि लगेच लाईट गेली. तर 2-3 तास लाईट गेलेली होती. म्हणजे एवढा पाऊस आला तर लाईट जाते लगेच. आणि आज तर कडक ऊन पडलं आहे मस्त. हे बघा, आजचं वातावरण एकदम मस्त आहे, भारी वाटतंय आजलं. दादू तू उठली तू काय करती? मस्त खेळत केलं ती आजी सोबत केलं ती. हा का गो बाई. तू आल्या डायरेक्ट बाळाकडे. तू बसायला जागा दे, तिकडून गेली ते बाळ. उशी का दीदी हसती. रिओ पाग आहे ग, बाळाची पाग आहे. रिवाला कानाला मांडीवर घ्यायचंय. रिवा म्हणती द्या. हा बस, हा घे. रिवा दीदीच्या मांडीवर बस दादू. ये लय आनंद झाला बर का. आपली दीदी आहे. कुठं बसली तू? कुठीला तुला हसी उरायला कुठं बसली? पागे रिवा पाग आहे ना. अगो बाई. दादू मस्त पैकी चहा टाकलाय आमच्यासाठी. चहा पार्टी चालू इकडं. दादू आजीजवळ भाजी चिरून राहिला का? संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करते काय दोघं जण? हा का? अगो बाई. हो का बुवा. काकीला म्हणा भाजी चिरली आम्ही. अगो बाई, भाजी चिरून दिली. लईच काम करते हो दादू. भाजी चिरून दिली. बुवा आज आम्हाला बनवायची पालकची भाजी आणि इथं सोयाबीन टाकलं शिजायला, कारण सोयाबीनचे पराठे बनवायचे. तर तुम्हाला रेसिपी दाखवतेच. त्या दिवशी त्यांनी सोयाबीनचा खिमा बनवला होता. तर हे बोलले की तोच खिमा, त्याचं जे स्टफिंग आहे ते चपातीच्या पिठात टाकून त्याचा पराठा बनवा. तर सोयाबीनचा खिमा बनवून मग त्याचा पराठा बनवायचा आहे. तर रेसिपी तुम्हाला नक्की शेअर करेल. दादू काय केलं? ती स्वयंपाक करायचा का? मग घ्या झोपून.
तर मी इथं सोयाबीनचा खिमा करून घेतलेला आहे आणि आता तेलात जिरे टाकले आणि कांदा परतायला टाकला. बेसिक आपले जे लाल मसाले आणि हळद वगैरे ते टाकायचं, मीठ वगैरे आणि छान परतून घ्यायचं. तर कांदा छान परतला आहे. आता तिखट, हळद आणि धना पावडर टाकते आणि हे छान परतून घेते. हे बघा मस्त असा खिमा परतून झाला आहे. आता याचे पराठे बनवायचे. काय चालू आहे का ना? शोधू राहिलो. हा रिवा दीदी गाणं म्हणती, घे झोपून. रिवा गाणं म्हण ना. गाई गाई. तू काय लाजू राहिला रे? हा गाई 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 गाणं म्हणती ना ती रिवा दीदी. दादू दादूची आणि काकांची चालू एडिटिंग. दादांचा व्हिडिओ एडिट करताय काका, तर दादू आणि काका दोघं मिळून करताय. है ना दादू? काय करतोय तू? अजिबात लक्ष देत नाही, ला इग्नोर करतोय. ही लाइटिंग बघायला जास्त मजा वाटते त्याला. चल लय झालं बिल. चल दादू चल. बाहेर किती थंडी आहे, वारं वारं सुटे. काय बोलशील म्हणजे काय? मी दिसत नाही. बाहेर लईच गारवार आहे बरं का आज. तसं तर घरात आलं का गरम होतंय, पण बाहेर लईच थंडी वाजती. काल पाऊस झाला ना, काल लई गरमत होतं. आज थंडी वाढली परत. तर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालंय. तर सगळ्या महाराष्ट्रालाच काय, जवळजवळ भारतात बऱ्याच ठिकाणी लोक शोक व्यक्त करताय. तर असं नाही व्हायला पाहिजे होतं. चांगले माणूस होते, चांगले नेते. आता काय, तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.